नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. 2024 ते 2029 ही महाराष्ट्राच्या राजकारणातली स्थिरावलेली वर्ष असतील किंवा स्थिर राजकारणाची वर्ष असतील असं बोललं जात होतं. मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर नेहमीच विरोधी पक्षांकडनं सत्ताधारी पक्षांकडनं वेगवेगळे दावे केले जातात आणि त्यातच आता ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेटपणे एक बॉम्बच टाकून दिला की भविष्यात तिसऱ्या शिवसेनेचा उदय होऊ शकतो. तर खासदार संजय राऊतांनी त्याविषयी बोलत असताना उदय सामंतांबरोबर थेट 20 आमदार दाओसला गेल्याचं बोललं. या विषयांनंतर पुन्हा आता शिवसेनेत फूट पडणार का, शिवसेनेमध्ये तिसऱ्या शिवसेनेचा उदय होणार का, ही चर्चा सुरू झाली. याच विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर. सर, आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात. पाहूयात नेमकं काय म्हणालेत विजय वडेट्टीवार. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये. सर, आपण विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी तर स्पष्टपणे असं म्हटलं की काही उदय दोन दगडांवर पाय ठेवून आहेत, त्यामुळे भविष्यात शिवसेनेमध्ये तिसरा शिवसेनेचा उदय जो आहे तो होऊ शकतो. वडेट्टीवार यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी पहिल्यांदा काँग्रेसचेच किती जण सहमत आहेत हा प्रश्न मला विचारायचा. त्याचं कारण असं की वडेट्टीवार यांनी जो काही खळबळजनक गौप्यस्फोट केला वगैरे असं ते म्हणतात, तर याच्यात काही नाहीये. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातील माणसं आमच्या पक्षात येणार आहेत असं एक पिल्लू सोडून देत असतात, जेणेकरून तो पक्ष अस्थिर राहिला पाहिजे. जसं आता विजय वडेट्टीवारांनी म्हटलं की शिवसेनेत लवकरच तिसरा उदय होईल किंवा तिसऱ्या शिवसेनेचा उदय होईल वगैरे सगळं म्हणाले, तर तिकडे मग राहुल शेवाळे पण असं म्हणालेले आहेत की येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती दिवशीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले काही आमदार आणि काँग्रेसचे काही आमदार आमच्या पक्षात येणार आहेत. मग त्याला काय म्हणायचं? मग त्या शिवसेनेचा असतं म्हणायचं का? मुळात प्रश्न हा होतो, उदय सामंत ज्यांचा उदय हा राष्ट्रवादीतून झाला, जे माध्यांनी तळपले ते शिवसेनेमध्ये, ते असं काहीतरी मोठं पाऊल उचलून स्वतःचा अस्त घडवून आणतील असं मला वाटत नाही. कारण मुळात प्रश्न हा आहे की आता मुळात स्टेबल आहे, म्हणजे मॅन्डेट्स महायुतीकडे आहे, स्टेबल सरकार आहे, स्थिर गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे त्यांना आता कोणतीच भीती नाही. राऊतांनी या सगळ्या वडेट्टीवारांच्या याला एक दुजोरा दिला किंवा एक हवा दिली आपण असं म्हणूयात, ज्याला म्हणतो ना आपण चुलीमध्ये म्हणजे फुंकण्यासाठी एक फुंकणी असते व त्यांनी फुंकायचं जेणेकरून जाळ अजून भडकला पाहिजे, एवढंच केलं. याची पुढे काही नाही. प्रश्न हा उरतो की राऊतांनी असं म्हटलं की 20 आमदार उदय सामंतांसोबत आहेत आणि ही फूट शपथविधीच्या वेळीच पडणार होती वगैरे, तर हे सगळे दावे खोटे आहेत. तुला आठवत असेल, सगळी प्रसारमाध्यमं शपथविधीच्या वेळी लक्ष ठेवून होते. त्यावेळी 2 ठिकाणी कॅमेरे लागले होते. पहिलं संघ मुख्यालय आणि दुसरं दरेगाव. का? तर मुख्यमंत्री जायचे कुठे? संघ मुख्यालयात आणि एकनाथ शिंदे जायचे कुठे? दरेगावात. तर मग दरेगावात ते गेले आणि मुख्यालयात संघ मुख्यालयात मुख्यमंत्री गेले म्हणजे आता काहीतरी यांच्यात शिस्त आहे. पण तिसरा कॅमेरा उदय सामंतांकडे कधीही नव्हता. मुळातच उदय सामंतांची जी राजकीय कारकीर्द आहे ती खऱ्या अर्थानं बहरली ती शिवसेनेत गेल्यानंतर. म्हणजे जर आपण पाहिलं तर 90-95ला ते राष्ट्रवादीकडून निवडून आले आणि मग 2004 पासून त्यांचा जो सगळा प्रवास सुरू झाला तो अगदी आजतागायत केवळ शिवसेनेतच आहे. त्यामुळे त्यांनी कायम रत्नागिरीची जागा ते जेव्हा जेव्हा उभे राहिलेले तेव्हा जिंकून दिलेली आहे. इव्हन मागच्या वेळी तर रत्नागिरी रायगड दोन्ही जिल्ह्याची पालकमंत्री त्यांच्याकडे होते. म्हणजे कसं, नको ते भरत गोगावले आणि नको ते आदिती तटकरे, चला उदय सामंतांनी सांभाळायचा रायगडचा कारभार. त्यामुळे उदय सामंत ही व्यक्ती अशी आहे, एकतर त्यांचा मुळात ते व्यक्तिगत कधी कोणावर टीका करताना आपण पाहिलं नाही. नंतर उदय सामंतांनी कायम उद्योग मंत्री म्हणून जे काही काम केलंय त्यात आतापर्यंत तरी कुठे भ्रष्टाचार झालाय, काहीतरी घोटाळा झालाय असं कुठे आलेलं नाही. त्यांची बघ, आणि प्रश्नाची उत्तर देण्याची स्टाईल, धाटणी पण अगदी व्यवस्थित मोजकी शब्द ते वापरतात. आता असं झालंय की मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री गेलेले म्हणजे काहीतरी उद्योग तिकडे घडणार, आणि उद्योग तिकडे नाही ते गेल्यामुळे तुम्ही उद्योग इकडे घडवायचा प्रयत्न करताय. पण तसं काही नाहीये. शेवटी त्यांना दावोस मधून, झुरिच जिथे ती आता वर्ल्ड फोरम जी चालू आहे
तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तिथून त्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली, अरे बाबा असं काही नाहीये, मी एकनाथ शिंदेची एकनिष्ठ आहे, त्यांच्यामुळे माझी राजकीय कारकीर्द बहरली आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे आणि राजकारणापलीकडचे माझे त्यांचे संबंध आहेत, त्यामुळे आमच्यात वाद निर्माण करण्याचा कोणीही केविलवाणा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. आणि त्यांनी मग एक शेवटी परत त्यांनी पिल्लू सोडून दिलं, काय की वडेट्टीवार भाजपमध्ये जाण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची किती वेळा भेटी घेत होते हे मला माहितीये. आता हे तुम्हाला वाक्य आत्ताच का सांगावं लागलं? म्हणजे तुम्हाला माहित होतं तर त्याच वेळी सांगायचं होतं ज्यावेळी तुम्हाला माहित झालं. पण कसं आहे, तेरी बी चूप मेरी बी चूप, तू शांत आहेस तोवर मी शांत आहे, तू भडकला की मी भडकणार. म्हणजे मुळात प्रत्येक जण कसं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची अंडी पिल्ली माहिती आहेत, जो तो ज्याचा त्याच्या कमकुवत प्रयत्नाचा म्हणजे कमकुवत गोष्टीचा वापर ना योग्य वेळी करायचा प्रयत्न करत असतो. यांची वेळच चुकली आहे वडेट्टीवारांची. उदय सामंतांकडे 20 आहेत असं आपण गृहीत धरू, चला, आणि 20 घेऊन गेले, काय फरक पडला? अरे भाजपला जर हे करायचंच होतं तर मुळातच एकनाथ शिंदेचा पूर्ण गटच बाजूला करून, पक्ष बाजूलाच करून अजित पवारांनाच थेट उपमुख्यमंत्री केलं असतं, किंवा 2.5 वर्ष अजितदादा तुम्ही, 2.5 वर्ष आम्ही, नकोच शिवसेना आणि करूयात शपथविधी, काय केलं असतं? पण भाजपने पण ही जाणीव ठेवली की एकनाथ शिंदेंनी जे काही सरकार 2.5 वर्ष चालवलं त्यांच्या बंडामुळे आपण सत्तेत आलोय, आणि एकनाथ शिंदेंनी ही नंतर सगळे रुसवे फुगवे दूर करून भाजपने मला संधी दिली म्हणून मी मुख्यमंत्री झालो याची पण जाणीव ठेवली. आता ते दरेगावला का गेले? त्यांचं ते स्वतःचं गाव आहे, स्वतःचं घर आहे, स्वतःची शेती आहे, त्यांचा विचार आहे, त्यांना असं वाटलं जावं. पालकमंत्री पदाची जेव्हा यादी जाहीर झाली त्यावेळी त्यांना माहित नव्हतं का त्यात भरत गोगालेंचं नावच नाहीये? त्यांना माहित नव्हतं का दादा भुसेंचं नावच नाहीये? अरे माहित होतं की. मग त्याच वेळी ते म्हणाले असते ती पालकमंत्री पदाची यादी पब्लिश करण्यापूर्वी, सामान्य प्रशासन पब्लिश करतं, पब्लिश करण्यापूर्वीच एकनाथ शिंदेने खल घातला असता ना, नाही आमच्या 2 माणसांनी मिळालेच पाहिजे म्हणून. नाही, म्हणजे त्यांनी हे क्लिअर कट केलं होतं की दादा भुसेंना मंत्रिमंडळ पालकमंत्री पदामध्ये स्थान नाहीये, भरत गोगालेंना पालकमंत्री पदामध्ये स्थान आहे. त्यांना माहितीये भरत गोगाले रान उठवणार. दादा भुसे संयमी नेतृत्व आहे. दादा भुसेंनी शालेय शिक्षण मंत्री पदाचा बघा तुम्ही कारभार घेतल्यापासून ते आज तागायत केवढे निर्णय घ्यायला सुरुवात केली. अगदी सीबीएसईचा पॅटर्न असेल, आणखी शाळेतल्या सगळ्या व्यवस्था, स्वतः नाशिक मध्ये ते म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात करतोय असं म्हणण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेना, त्या मुलींना, विद्यार्थिनींना फोन जोडून दिला एकनाथ शिंदेची, बघा मी माझ्या घरापासून सुरुवात केली आहे सुधारायला. याचा अर्थ त्यांनी ते पद स्वीकारलं आणि आता त्यामध्ये ते उतरलेले आहेत आणि ते समाधानी आहेत, ते स्वतःच म्हणाले. मग राहिला भरत गोगावलेंचा प्रश्न. भरत गोगावले हे आक्रमक आहे. भरत गोगावले पहिल्या आणि मुळात कोकणातली व्यक्ती आणि त्यात शिवसेना, त्यात अत्यंत जवळची, मुळात पहिल्यापासून बाळासाहेबांच्या पासूनची सगळी माणसं हे कसं काय मान्य करतील? आणि मुळात तटकरे हे मुळातच शिवसेनेशी संबंधित नव्हतेच कधी. यांचा संबंध राष्ट्रवादीचा आला कधी? जेव्हा आता हे सगळं दादांसाठी जे घडलं. आता प्रश्न हा उरला की पहिल्यांदा आपण हा आपला विषय क्लिअर करूयात की जे विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत तसंच त्यांच्या पक्षाबाबत दुसरं कोणी म्हणालं तर मग काय करणार? मग अमोल कोल्हेने तर मध्ये अगदी काँग्रेसची पार अगदी पाठच हे काढली होती ना की बाबा काय, एक तर तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, झोपेतून पण तुम्ही जागा झालेला नाहीये आणि तुम्ही तुमची पाठ मोडायला तयार नाही, असं थेट अमोल कोल्हे म्हणाले. तेव्हा तुम्ही एक साधं वाक्य बोलला होता, अमोल कोल्हे तुम्ही तुमच्या काय म्हणजे काय कळतच नाही नेमकं काय म्हणायचंय. अमोल कोल्हे तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार करा, आमच्या पक्षाबद्दल बोलणार. मग असंच तुमच्याबद्दल कोणी आता बोललं तर? त्यामुळे प्रश्न आहे की आपण काय बोलतोय, काय कधी कुठला विषय काढतोय. याच काँग्रेसनी संकेत संतोष देशमुख प्रकरण जे घडलेलं आहे महाराष्ट्रात बीडमध्ये त्याच्याविषयी काय ब्र तरी काढलाय का? कोणत्या मोर्चाला काँग्रेसचा नेता हजर आहे? पुण्यामध्ये जो मोर्चा झाला ना त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही अगदी पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळाले, अरविंद शिंदे किंवा आणखी बाकीचे असतील. काँग्रेसनी महाराष्ट्रात या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवलेला दाखवा. का नाही? का संतोष देशमुखांविषयी तुम्हाला काहीच बोलायचं नाही? त्या प्रकरणाविषयी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा याविषयी काँग्रेसची किती विधान आहेत? तेव्हा मला हे म्हणायचं की आता उगाच काहीतरी सगळं व्यवस्थित चाललेलं असताना, महाराष्ट्राचा विकास कसा घडेल याकडे लक्ष द्यायचं असताना तुम्ही जर वेगळाच काहीतरी विचार नवीन पाडत असाल, या विषयाला शून्य अर्थ आहे. म्हणजे तिकडे यांनी फुंकडीतून चूल फुंकली, जाळ पेटवला आणि तिकडे त्यांनी काय केलं माहितीये, उदय सामंतांनी त्याच्यावर पाणी टाकलं आणि तो जाळ विझवला. त्याच्यामुळे काही नाही आहे. निश्चितच. आणि काँग्रेसचे नेते बोलल्यानंतर अर्थातच संजय राऊतांनी त्याला प्रतिक्रिया देत सामंतांबरोबर 20 आमदार गेले असं म्हटलं. त्याला लगेच मग सुषमा अंधारेंनी उदय सामंत फ्लेक्झिबल नेते म्हणून उदय सामंत भविष्यात
भाजपमध्ये जातील असं देखील म्हटलं. सुषमा अंधारे यांचा बाईट देखील आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना सुषमा अंधारे काय म्हणाल्यात ते देखील ऐकूया. इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. तुम्ही जे पेरता तेच उगवून तुम्हाला परत मिळतं. विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का, हे या अर्थाने फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा EVM आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार, परंतु उपमुख्यमंत्रीपद जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, अशा चर्चांना ऊत आला. तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते. हे काही लपून राहिलेलं नाही. आणि तसंही एकनाथ शिंदे यांचं वारंवार उठणा मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबाव तंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही. अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल, होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत. आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं शिंदे गटात, उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात. त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते. या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आत्ताची जी राजकीय मूव चालू आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसणं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे. निश्चितच सर, उदय सामंतांच्या या सगळ्या म्हणजे विजय वडेट्टीवारांच्या या सगळ्या विधानानंतर सुषमा अंधारेंनी लगेच प्रतिक्रिया देत उदय सामंत कसे फ्लेक्झिबल नेते, तर चांगली ऑफर आल्यानंतर उदय सामंत जे आहेत ते भाजपाबरोबर जातील असं म्हटलंय. नव्या समीकरणाचा उदय होईल असं सुषमा अंधारे म्हणाल्यात. इव्हन हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, पेरलं तेच उगवतं असं वगैरे. का तर अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पहिल्यापासून तो राग आहेच ना, की आपला पक्ष फोडून एकनाथ शिंदेनी बंड केलं, आपली सत्ता घालवली आणि आता पुन्हा एकदा सत्तेत आहेत ते. त्यामुळे कोणी ना कोणीतरी असं भेटलं पाहिजे, असं काहीतरी समीकरण घडलं पाहिजे जेणेकरून ही एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा फुटेल. तेव्हा कुठे हे शांत होतील असं यांना म्हणणं योग्यच आहे. त्यामुळे प्रश्न हा आहे की त्यांनी एक असा दावा केलेला आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे रुसून फुगले होते आणि आता मुख्यमंत्री पदावर अडून बसले होते, त्याच वेळेपासून उपमुख्यमंत्री पदाच्या दावेदारीवरून या उदय सामंतांना धुमारे फुटले होते असं त्या म्हणाल्या. अर्थात उपमुख्यमंत्रीपदी उदय सामंत अशी एक तरी बातमी संकेत आपल्या मीडियात आलेली मला दाखव. त्याचं कारण असं की तो विषयच कधी पुढे चर्चेला आलाच नाही. अजितदादा पीकवर होते, 41 जागा आल्या होत्या. अजितदादांकडे 41 आणि इकडे याच्या भाजपच्या साधारण 123 अशा मिळून जर जागा केल्या तर 100% ते समीकरण जुळत होतं. त्यामुळे त्यासाठी वेगळं काही करायची गरज नव्हती. पण दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास एकनाथ शिंदेंनी ठेवला होता आणि नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्यावरचा विश्वास दाखवला होता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी काही करून हे तिघे एकत्र येणार आणि सरकार स्थापन होणार हे निश्चित होतं. त्यामुळे उदय सामंत असं काहीतरी करतील त्यावेळी सुद्धा वाटलं नव्हतं आणि आता तर अजिबातच शक्यता नाही. कारण आता मुळातच उदय सामंतांना हे माहिती की आपल्याला जे डेजिग्नेशन पद हवं किंवा जे काय मिळवायला हवं त्यांची ज्याच्यात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इच्छा आहे, आवड आहे, तेच पद त्यांना मिळालेलं आहे. तू बघितलंस त्यांचं खातं बदललंय का? मागच्या वेळी उद्योगमंत्री होते, आता उद्योगमंत्री होते. याचा अर्थ त्यांनी मागच्या वेळी जे काय काम केलेलं आहे त्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, उद्योगमंत्री काही छोटं पद नाहीये, हे मोठं पद आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्याचं एवढं सगळं उद्या जर चांगली गुंतवणूक आणली तर अर्थातच तुमची पाठ थोपटली जाणार आहे. सो त्यांनी त्यावेळी जे काही प्रयत्न केले होते एकनाथ शिंदेच्या काळात, आता तर देवेंद्र फडणवीस सारखे चाणाक्ष मुख्यमंत्री त्यांच्या सोबत आहेत जे ऑलरेडी दावोस ह्याच्या आधी कितीतरी वेळा जाऊन आलेले आहेत आणि त्यांचं नॉलेज, त्यांचा अभ्यास, त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा ते उद्योग मंत्र्यांना करून देणारच. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा जर आता आपण विचार केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये उदय सामंत असं काहीतरी करतील असं मला तर अजिबात वाटत नाही. सुषमा अंधारेंनी फक्त काय केलं, आता जर फुंकणीने संजय राऊतांनी फुंकलेलं आहे तर चला थोडंसं अजून रॉकेल ओतूयात, थोडंसं तेल ओतूयात. पण याच्यानं म्हणजे आता जे काही तेलच मी का म्हणतो, आता पोळी भाजून घ्यायची आहे ना तव्यावर, तर तेल ओतूयात, त्याचा काही उपयोग होणार नाही.
आणि मुळात तुम्हाला पदार्थ पाहिजे ना शिजवायला, नुसतं तेल जर तव्यावर टाकलं थोड्या वेळाने ते उडून जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. सर, तुम्ही जसं म्हटलं की उदय सामंतांनीही थेट दावोसमधनं प्रतिक्रिया देऊन या सगळ्यावर आपल्या आणि एकनाथ शिंदेचे कसे संबंध राजकारणापलीकडचे आहेत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न जो आहे तो केला होता. नेमकं उदय सामंतांची ही सगळी प्रतिक्रिया काय ते देखील आपण ऐकूयात. दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे. विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे 2 सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे. आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही. निश्चितच सर, उदय सामंत यांनी या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या फेटाळूनच लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की एकनाथ शिंदेचे माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत, शिवसेनेमुळे मी 2दा उद्योगमंत्री झालोय, अशीच प्रतिक्रिया त्यांनी दावोसमधनं दिल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच, म्हणजे याचा अर्थ काय, आता हे सगळं वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. ज्या माणसापासून तुम्ही आरोप सुरू केले त्याच माणसाने ते आरोप कसे खोटे आहेत हे फेटाळून लावले आणि हा विषय संपलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला या विषयात काही इंटरेस्ट नाहीये. हे आपण एकंदरीत सगळ्या प्रसारमाध्यमांनी बातम्या, आता आपण जी बातमी घडलेली आहे त्याचं वार्तांकन करणं, त्याच्यावर एक्सप्लेन करणं हे आपलं काम आहे. पण आज महाराष्ट्रात या बातमीवरनं फार मोठा काही राजकीय भूकंप झाला आणि गदारोळ झाला असं कुठं दिसतंय. लोक फारशी ह्या घटनेला गांभीर्याने घेतच नाहीत. कारण की आता महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं आहे. त्यामुळे उगाचच काहीतरी ह्या पक्षातली फोड त्या पक्षातली फोड आणि काहीतरी फोडाफोडी सुरू आहे. जसं तू मागाशी म्हणाला होतास की महाराष्ट्राला आता फोडाफोडीचं राजकारण नकोय. महाराष्ट्राने मॅन्डेट दिलेला आहे, स्थिर सरकार दिलेलं आहे, 5 वर्ष त्यांची ताकद ते दाखवू शकतात. त्यामुळे आता फक्त एकच आहे की हा विषय क्लोज करणे आणि या विषयात तथ्यच नाही. म्हणजे मी शेवटचं अगदी निर्वाणीचं सांगतो की तिकडे विजय वडेट्टीवारांनी चूल पेटवली, संजय राऊतांनी फुंकणीनं फुंकून तिला आणखी म्हणतो त्या जाळ प्रज्वलित किंवा पेटवण्याचा प्रयत्न केला. तिकडे यांनी तेल ओतण्याचा प्रयत्न केला सुषमा अंधारेंनी आणि यांनी तर थेट उदय सामंतांनी त्याच्यावर पाणी टाकून विझवले. याच्यापुढे या विषयाला काही अर्थ नाहीये. उदय सामंत असं करू शकणार नाहीत, हे कोणीही राजकीय विश्लेषक सांगू शकतो. त्याचं कारण स्वतःच राजकीय करिअर धोक्यात घालून स्वतःच्याच पायावर धोंडा मारण्याचा प्रयत्न उदय सामंत तरी करणार नाहीत, हे क्लिअर आहे. दुसरी गोष्ट राहिला विषय मुख्यमंत्र्यांचा किंवा या सगळ्या, तर मला तर वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी तिकडे उद्योगमंत्र्यांनी थेट सांगितलं असेल जे काही उद्योग आता आपण दोघांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रात चालू आहेत तर त्याच्यावर फक्त एक प्रतिक्रिया देऊन हा विषय बंद कर आणि पुन्हा बैठकीला येऊन बस, इथे आपली गुंतवणुकीची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये, महाराष्ट्रासाठी दावोस मधून मुख्यमंत्री कोणते उद्योग आणणार याच्या विवेचनावर, याच्या निवेदनावर आता महाराष्ट्राला इंटरेस्ट आहे. मुख्यमंत्री काय घेऊन येतात आणि ते जेव्हा घेऊन येतील आणि तेव्हा जी पत्रकार परिषद होईल तेव्हा दावोस, तेव्हा खऱ्या अर्थानं उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय प्रयत्न केले हे समोर येईल. बाकी ही पेटवा पेटवी आणि विजवा विजवी फक्त आणि फक्त विषय डायव्हर्ट करण्यासाठी होती, याच्या काही तथ्य नाही. सो हा गौप्यस्फोट नव्हता,
हा आपलं उगाच पुडी सोडली आणि पुडी ही केवळ पुड्या सोडण्याचं राजकारण आता या राजकारण्यांनी बंद करावं. महाराष्ट्रातले जे विषय ज्वलंत आहेत ते विषय हातात घ्यावेत आणि जाता जाता तुला म्हणतो की तुम्ही विरोधी पक्षात आहात, विरोधी बाकावर बसण्याची सवय करून घ्या. काँग्रेसवाल्यांना ही सवय नाहीये. 60 वर्ष बाकावर बसलेली आहेत सत्तेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला संधी मिळाली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. याच्या आधी 95 म्हणजे 80 ते 95च्या दरम्यान 15 वर्ष सुद्धा ते विरोधी बाकावरच होते, त्यामुळे त्यांनी तेही डोक्यात ठेवावं. भाजपनं विरोधी बाकावर आयुष्यभर बसलेली आहेत इतके वर्ष. जेव्हा काँग्रेस सत्तेत तेव्हा भाजप बाकावरच होतं, त्यामुळे त्यांच्या देखील हे क्लिअर झालेलं आहे. आता सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा, बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी विकासाचं राजकारण करणं हीच खरी या राजकर्त्यांकडून अपेक्षा आहे. निश्चितच देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला त्या दिवशी जी त्यांची प्रतिक्रिया होती की मी बदलीचं नाही बदलाचं राजकारण करणार, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी बदलाचंच राजकारण करावं. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमधलं नंबर 1चं राज्य होतं. ते नंबर 1चं राज्य परदेशी गुंतवणुकीबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांवर राजकारण न करता विरोधी पक्षांनी अशा कुठल्याही पुढ्या न सोडता काम करत राहणं गरजेचं आहे. या सगळ्याच विषयावरचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.